सज्जन श्रोते हो, निश्चयमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे सत्य नीती मार्ग अनुसरावा. म्हणजे सत्याचा नीती मार्ग अनुसरावा, सत्य नीती मार्ग अनुसरावा. संस्कृत सुभाषित आहे, अर्थोपार्जन रक्षाणाम जानन्नपि तदर्थनाम यक करोति स्पृहां मूढो तु पशुं तम न स्पृशेत. म्हणजे अर्थार्जन तथा धनसंपदा रक्षण अत्यंत क्लेशदायी असे. ऐसे जाणूनही जो इच्छित्या तो जाणा नर पशु त्याचे सान्निध्य अनिष्टची असे. येथे द्रव्यलोभी लंपट व धनसंपदेच्या रक्षणासाठी सारे जीवन खर्ची टाकणाऱ्या माणसाला नरपशु म्हटले असून तो स्पर्श म्हणजे ज्याचे सान्निध्य जवळीक मैत्री टाळण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. अर्थलंपट माणूस पुढे जाऊन कामलंपट क्रोध मद मत्सर व दंभपूर्ण जीवनाने परिपूर्ण वेष्टीला जातो. या योगे षड्विकार ग्रस्ततेला तो जवळ करतो आणि अशा माणसाच्या मैत्रीमध्ये किंवा स्नेहामध्ये जो अडकतो तोही तसाच दुर्वर्तनामुळे दुर्गती अधोगतीला प्राप्त होऊन जिवंतपणीच नरक यातना भोगाची तजवीज करतो. सारांश जशी मैत्री तैसी प्राप्ती, सारांश जशी मैत्री तशी प्राप्ती किंवा जैसी मैत्री तैसी प्राप्ती. या उक्तीनुसार संग न करण्याजोग्या माणसाशी अविचाराने संग केला तर परिणामतः असंगाशी संग आणि मरणाशी गाठ या उक्तीचा कटू प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही. म्हणून सातत्याने धनार्जन व धनरक्षण करणाऱ्या माणसाला नरपशु म्हटले असून त्याला स्पर्श म्हणजे टाळण्यायोग्य, दूर ठेवण्यायोग्य किंवा दूर ठेवण्याजोगा म्हणून त्याची संभावना म्हणजे थट्टा चेष्टा केली आहे. आता या अर्थाने सत्य नीती मार्ग अनुसरावा या शीर्षकाचं काव्य आहे आणि सत्य नीती मार्ग अनुसरावा हेच शीर्षक अर्थात आपल्या आजच्या निशिदिनीचं आहे. तर सत्य नीती मार्ग अनुसरावा काव्य वाचन करतो, अर्थ सांगतो आणि पुन्हा एकदा वाचन करून हे निरूपण संपन्न करतो. धनार्जन तथा धनसंपदा रक्षण निरंतर करी जो आजीवन चुके त्याच्या जीवनाची वाट निष्फळ अवघी सुख लाभ खटपट. धन मिळवणे आणि धनसंपदेचे रक्षण करणे हे काम जो आजीवन न चुकता करतो त्याच्या जीवनाची वाट चुकते, त्याच्या जीवनाचा मार्ग दिशा चुकते आणि सुखलाभासाठी त्याने केलेली खटपट केवळ निष्फळ म्हणजे वायात जाते. दुसरं कडवं आहे, द्रव्य लोभे मनोविकार बळावती षड्विकार ग्रस्तता देहमना दुर्बल करीती सत्यासत्य विवेक दूर सरे सुख नुरे केवळ नरक वाट उरे. द्रव्य लोभामुळे मनोविकार बळावतात आणि षड्विकार ग्रस्तता देह आणि मनाला दुर्बल करतात. सत्य असत्याचा विवेक दूर जातो, सत्य असत्य विवेक दूर सरे, सत्य असत्य विवेक दूर सारला जातो. सुख नुरे केवळ नरक वाट उरे. आणि सुख तर उरतच नाही, केवळ नरकाची वाटच अशा माणसासाठी मोकळी असते. धनलोभ स्वार्थ कारणे सगळे सोयरे दुरावती नुरे कोणी मित्र साथ संगती जराग्रस्त आधी व्याधी सापडे ऐसा कुमती मित्र नसता अर्थ निरर्थ न टळे अवघी दुर्गती. धनलोभ आणि स्वार्थाच्या कारणाने अशा माणसाचे सगळे सोयरे साथी संगती दुरावतात आणि त्याच्या जोडीला शेवटपर्यंत कोणीच उरत नाही. आणि असा माणूस जराग्रस्त आधी व्याधी सापडे आणि असा माणूस जराग्रस्त होतो आणि मनोविकार आणि शरीरांच्या व्याधीत सापडतो आणि अशा या माणसाला कुमती म्हणजे वाईट बुद्धीचा म्हटलेला आहे. म्हणून धनलोभ आणि स्वार्थाच्या कारणाने सगळे सोयरे ज्याचे दुरावतात, ज्याच्या साथ संगतीला कोण उरत नाही आणि असा कुमती म्हणजे वाईट बुद्धीचा माणूस जो अंती जराग्रस्त होऊन मन आणि देहाच्या रोगामध्ये म्हणजे आधिव्याधीमध्ये सापडतो, अशा माणसाच्या दृष्टीने मित्र नसता अर्थ निरर्थ, ज्याला मित्रच उरला नाही त्याच्याजवळ अर्थ म्हणजे द्रव्य असलं तरी ते निरर्थ ठरतो. न टळे अवघी दुर्गती आणि त्याची दुर्गती टळत नाही. ऐसा धनलोभी नरपशु समजावा त्यासी दूर सारावा विवेक करुनी सत्य नीती मार्ग अनुसरावा.
असा धनलोभी नर जो सतत धनार्जन आणि धनसंपदेचं रक्षण करतो तो माणसाच्या जन्माला आला असला तरी तो नरपशूच समजावा, त्याशी दूर सारावा, त्याला दूर ठेवावे, त्याची साथ संगत करू नये, विवेक करूनी सत्य नीती मार्ग अनुसरावा. आणि अशा माणसाला, धनलोभी माणसाला, धनसंपदेसाठी आणि धनसंपदेच्या रक्षणासाठी जो आपलं जीवन व्यर्थ शिणवतो अशा माणसाला नरपशु समजावा, त्याला आपल्यापासून दूर ठेवावा आणि सत्यासत्य विवेक करून सत्य नीती मार्ग अनुसरावा. म्हणून सत्य नीती मार्ग अनुसरावा असं हे जे काव्य आहे ते अर्थासहित सांगून झालं. हेच सत्य नीती मार्ग अनुसरावा हेच आजच्या निरूपणाचे शीर्षकही आहे. आता हे काव्य एकदा वाचतो आणि नंतर हे निरूपण येथेच संपन्न करतो. धनार्जन तथा धनसंपदा रक्षण निरंतर करी जो आजीवन, चुके त्याच्या जीवनाची वाट, निष्फळ ओघी सुखलाभ खटपट. द्रव्य लोभे मनोविकार बळावती, षड्विकार ग्रस्तता देहमना दुर्बल करीती. सत्यासत्य विवेक दूर सरे, सुख नुरे केवळ नरक वाटो रे. धनलोभ स्वार्थ कारणे सगळे सोयरे दुरावती, नुरे कोणी मित्र साथ संगती. जराग्रस्त आधी व्याधी सापडे ऐसा कुमती, मित्र नसता अर्थ निरर्थ न टळे ओघी दुर्गती. ऐसा धनलोभी नर नरपशु समजावा, त्यासी दूर सारावा, विवेक करूनी सत्य नीती मार्ग अनुसरावा. म्हणून सत्य नीती मार्ग अनुसरावा अशा अर्थाचं हे निरूपण येथेच संपन्न होत आहे. आपण सर्वांनी ध्यानपूर्वक त्याचं श्रवण चिंतन मनन निधिध्यासन करावं आणि आपणाला योग्य वाटेल तो मार्ग अनुसरावा. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.